लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे का? आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. संजय शिरसाट आपल्यासोबत आहे, आपण त्याची थेट बातचीत करणार आहोत. एकीकडे आपण पाहतोय की लाखो महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, पण विरोधक यावरती आता टीका टिप्पणी करू लागलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी पण टीका केली आहे. संजय राऊत तर म्हणतायत की टर्निंग पॉईंट ठरणार नाही, पण सरकारसाठी हा युटर्न असेल. बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ना, जे सुरू झाली, लोकांना विश्वास नव्हता किंवा काही नेत्यांना असं वाटत होतं की हे फक्त घोषणा राहील आणि इतक्या लवकर त्याचा इम्प्लिमेंट होईल आणि ज्या लाडक्या बहिणींना त्याचं समाधान मिळेल हे त्यांनी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. परंतु सरकारने ज्या गतीने हे योजना अंमलात आणली त्यामुळे सर्वसामान्य महिला ग्रामीणमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्याला प्रचंड प्रतिसाद आहे. आणि मग हा प्रतिसाद पाहून मग आता विरोधकांना असं वाटायला लागलं की अरे, यांनी जे केलं आहे यामुळं आता आपलं काही खरं नाही, म्हणून ते टीका करतायत. आता तुम्हीच सांगा की एकदा पहिल्यांदा जेव्हा घोषणा केली, हे पैसे आणणार कुठून, हे देतील का, असा सगळा आविर्भाव आणणारे हे लोक आता म्हणतात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 3,000 रुपये देऊ. अरे, हे तुम्हाला आता तुमच्या भुलभुलायला लोक बळी पडणार नाहीत. त्यांना माहिती आहे की जे आहे ते सत्य आहे आणि ते आज सरकार करत आहे. आणि म्हणून ह्या योजनेचा प्रचंड प्रतिसाद जो आज आम्हाला मिळतोय, आम्ही तर त्या लाडक्या बहिणीला धन्यवाद देऊ. तुमच्या घरामध्ये एक दिवाळी साजरा करण्यासाठी किंवा एक सहकार्य करण्यासाठी जी का आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारच मानणार आहोत. नक्कीच. पण राज्यामध्ये 3 घाशीराम कोतवाल आहेत जे महाराष्ट्राला लुटून खात आहेत, अशी टीका करतायत राऊत. 3 घाशीराम कोतवाल कोण आहेत हे सगळं महाराष्ट्र जाणतोय. उभटा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांनी या महाराष्ट्राला लुटलेलंच होतं. आज तो जो पैसा आहे, आज जो जनतेला दिसत नव्हता तो जनतेच्या हातात पडायला लागला आहे. म्हणून आता टक्केवारीचं सरकार गेलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरचं सरकार गेलेलं आहे आणि या पोटशिळापायी हे असे बकवास वक्तव्य हे लोकांकडून येतात. म्हणून आम्ही त्याची चिंता करण्याचं आम्हाला काही कारण नाही. पण एकीकडे योजना सुरू आहे, दुसरीकडे या योजनेला आणि या योजनेसंदर्भात बरेचसे प्रश्न देखील उपस्थित केले जातात. सुप्रिया सुळे यांनी देखील एक मेसेज दाखवलेला आहे आणि त्या म्हणतात की या कार्यक्रमास जर महायुतीच्या उपस्थित राहिले नाही तर लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म रद्द करण्यात येतील, असे मेसेजेस येत आहेत. तुम्ही लक्षात घ्या, या योजनेला कोणीही थांबवू शकणार नाही. आता यांची पोटदुखी आहे. मेळाव्याला उपस्थित राहिल्यानंतर तुमची योजना बंद करू वगैरे हे सगळे बकवास मेसेज हेच लोक स्वतःहून टाकतायत आणि ते स्प्रेड करतायत. स्वतः लोकांची मेंटॅलिटी कशी खराब करायची बघा. मग माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज आहे का नाही, टाकणारे तेच आणि बोलणारे तेच. म्हणून स्वतःचा मेसेज स्वतःच्या मोबाईलवर आणून इतरांना दाखवण्यात काही शहाणपणा नाही आहे. आणि म्हणून मेळाव्याला उपस्थित राहिले काय नाही राहिले काय, योजना कुठेही बंद पडणार नाही हे तुम्हाला ठामपणे मी सांगू शकतो. नक्कीच. पैगंबर यांच्याबद्दलचा जो वाद आहे तो सध्या पेटताना तुम्हाला दिसतोय का? आणि ज्या पद्धतीनं रामगिरी महाराज यांनी विधान केलं आहे त्याचं समर्थनसुद्धा मुख्यमंत्री करत आहेत, केसांना धक्का लागणार नाही. बरीच अशी शंका कुशंका उपस्थित केली जाते याबद्दल की मुख्यमंत्र्यांचं हे विधान किती योग्य आहे, काय म्हणाल? बघा, एका संत महात्म्याने केलेलं वक्तव्य असे अनेक वेळेला अनेक जण वक्तव्य करतात. मग तुम्ही जर एखाद्या धर्मगुरूने, मुस्लिम धर्मगुरूने जर वक्तव्य केलं तर तेवढा तुम्हाला मग दुसऱ्यांनी संताप व्यक्त करायला आवडेल का? यांनी जो वक्तव्य केलं यांच्यानुसार यांनी केलेलं वक्तव्य. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कोणत्याही धार्मिक जो संत महात्मे असतात त्यांच्या केसाला धक्का लावून देणार नाही. हे वास्तव आहे. म्हणून ह्यात धर्म जात वगैरे येत नाही, तर प्रत्येकाला ते संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. म्हणून त्या अनुषंगाने त्याने केलेलं ते वक्तव्य आणि त्यात ते काही गैरसुद्धा नाही. पण समाजामध्ये दुफळी माजते असं म्हणावं. हिंदू मुस्लिम आणि इतर समाजांमध्ये दुफळी माजलेली आहे, संतापाची लाट आहे. त्यासोबतच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय बऱ्याच ठिकाणी. नाशिक झालं, छत्रपती संभाजीनगर, सेन्सिटिव्ह जे भाग आहेत त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अशा विधानांमुळे, वाटतंय? नाही, अशा विधानामुळे होत नाही आहे. परंतु याच्या मागे कोण आहे आता हे शोधलं पाहिजे. खऱ्या अर्थानं दंगली घडतील हे जे वक्तव्य ज्यांनी पूर्वी केलं होतं, महाराष्ट्रात जागोजागी दंगली घडतील हे वक्तव्य करणाऱ्यांच्यामुळे ही आता दंगलीला सुरुवात झालेली आहे. आणि हा महाविकास आघाडीचाच कट आहे. या जाती तणाव निर्माण झाला की आपल्याला आपलं राजकारण सोयीचं करता येईल असं काही लोकांचा मानस आहे. परंतु आम्ही कुठेही जाती तेढ निर्माण होऊ देणार नाही ही सरकारची ठाम भूमिका आहे. आणि सरकार ते जो कोणी असं जाती तेढ निर्माण करेल त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. तुमचा इशारा नेमका कुणाकडे? महाविकास आघाडी राज्यामध्ये दंगली घडवण्याचा कट टाकते असं म्हणायचं तुम्हाला? निश्चित मणिपूर होईल. कोणी म्हणलं? आम्ही म्हणलंय ना. ही सुरुवात काय मणिपूरची करताय का तुम्ही? ते कशासाठी चाललंय?
निवडणुकीच्या तोंडावर दंगली का काढतायत? गेली 5 वर्ष काही झालं नाही आणि आता दंगली का काढतायत? हे सर्व जाणून बुजून केलेलं आहे. एकीकडे दंगली सुरू करायचा आणि दुसऱ्या टोकाला प्रचार करायचा, हा त्यांचा डबल गेम आहे. म्हणून हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. महाविकास आघाडीचा काल मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं जे विधान आहे ते सध्या चर्चेमध्ये आहे. कारण यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की महाविकास आघाडीला कुठलाही चेहरा नाही, महाविकास आघाडी हाच चेहरा आहे मुख्यमंत्रीपदाचा आणि झाल्यानंतर जे काही आहे त्यावरती चर्चा होईल. पण उद्धव ठाकरे यांचं जे विधान आहे ते म्हणतात की आधी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणं गरजेचं आहे. या विधानाकडे नेमकं कसं पाहता? त्यांना असं वाटतं की याच्या तोंडावरून आपलं नाव यावं, परंतु काँग्रेस चुकूनही त्यांचं नाव घेणार नाही ना त्यांना मुख्यमंत्री बनवू देणार आहे. म्हणून कालचा मेळावा जर पाहिला तर प्रास्ताविक आज एका पक्षाच्या प्रमुखाने केलं आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्या छोट्या मोठ्या नेत्यांची भाषणं झाली. हा झुकणं कशासाठी होतं की तुमच्या तोंडून माझं नाव येऊ द्या, परंतु तसं त्या मेळाव्यात झालं नाही. याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही आणि यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरासुद्धा डिक्लेअर करता येणार नाही आणि जर तो केला तर यांच्यामधली फूट ही अटळ आहे. नक्कीच. संजय गायकवाडांचा विषय, त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि तलवारीनं केक कापताना, केक कुटुंबाला भरवतानाचा हा व्हिडिओ आहे. बरीचशी टीका टिप्पणी त्यांच्यावर येते की नेतेच जर अशा पद्धतीनं तलवारीनं केक कापू लागले तर मग सर्वसामान्यांचं काय? आपल्याच पक्षातील एक नेते आहेत ते, काय म्हणाल? असं एखादं घरगुती कार्यक्रमामध्ये असं एखादी घटना झाली तर एवढं त्याचं बाऊ करण्याची काही गरज नाही. हा त्यांना समज देऊ, बाबा ठीक आहे दुसऱ्या टायमाला असं करू नकोस. परंतु याचा तलवारीने केक कापला, अरे त्याच्या मुलाला तो केक भरतो, बायकोला भरवतोय आणि घरगुती कार्यक्रमामध्ये मी समर्थन करतोय असला भाग नाही, परंतु एका उत्साहाच्या भरात होऊन जातं. पण त्याला एवढ्या लगे राज्य पातळीवर तर त्याचा गावगाव करणं मला वाटतं योग्य नाही आहे. तलवारी त्यांनी सुद्धा सांगितलं की तलवारी आम्ही राजकीय कार्यक्रमामध्ये सुद्धा काढतो. कोणी कुणाला भेट दिली तलवार काढून दाखवणे, हा सगळा राजकीय पक्षाचे नेते करत असतात. म्हणून याला जास्त गांभीर्याने घेऊ नका. त्यांनी एक आनंदाच्या भरामध्ये, भावनाच्या भरामध्ये केलेला तो प्रकार आहे आणि मला वाटतं त्याला आता त्याची जाणीवसुद्धा झालेली आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.